हे पिक्चर बघून काही आठवतं? आपल्या लहानपणीची ॲडव्हर्टाईज ओनिडाची, त्याच्या खालची टॅगलाईन फार फेमस होती, नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राईड. येस, एन्व्ही म्हणजे ईर्ष्या, जेलसी म्हणजे मत्सर. या दोन भावना खरं तर इंटरचेंजेबली यूज करतात, पण त्या दोन्ही भावनांमध्ये डिफरन्स आहे. आज आपण एन्व्ही, जेलसी आणि त्यांची पाळंमुळं असणारी इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता या 3 भावनांबद्दल बोलणार आहोत. तसं बघायला गेलं तर या तिन्ही भावना निगेटिव्हच आहेत, पण जिथं भावना आली तिथं एनर्जी आली. इमोशन म्हटलं की एनर्जी आली आणि प्रत्येक निगेटिव्ह इमोशनमध्ये एक मोटिवेटिंग पोटेन्शियल असतं, पण ते जर आपण योग्य प्रकारे बॅलन्स केलं तर. तुझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे आणि ते माझ्याजवळ असावं असं वाटणं, दॅट इज एन्व्ही. म्हणजे ऑफिसमध्ये एखाद्याला प्रमोशन मिळालं तेव्हा त्याच्याबद्दल एन्व्हियस फील होणं हे बिट नॉर्मल आहे आणि त्यामुळं माणूस प्रगती करू शकतो, प्रमोशन मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. पण तो थ्रेशोल्ड ओलांडून आपण जेव्हा पुढं जातो मग तिथं मात्र प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होते. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त एन्व्हियस जर आपल्याला फील व्हायला लागलं तर आपण प्रमोशन मिळालेल्या व्यक्तीबद्दल नकारात्मक बोलायला लागतो, नकारात्मक विचार करायला लागतो, त्याच्याबरोबर कंपॅरिझन करायला लागतो. आणि ह्याच्या पुढे जर अजून थ्रेशोल्ड ओलांडला तर आपण आपल्यालाच कमी समजायला लागतो, आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहेत असं आपल्याला वाटायला लागतं. जेलसीला मात्र सोशल ट्रायंगल लागतो. म्हणजे जेलस फील होणारी व्यक्ती, जिच्याबद्दल जेलसी फील होते ती व्यक्ती आणि जिच्यामुळं जेलसी ही भावना निर्माण होते ती व्हॅल्युएबल व्यक्ती. माझ्याकडे जे आहे ते माझं अगदी प्राइस्ड पोझिशन आहे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आता ती महत्त्वाची गोष्ट, ते पोझिशन दुसऱ्याकडे जात आहे की काय अशी भीती वाटणे किंवा शक्यता वाटणे म्हणजे जेलसी. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघूया की नताशा, समीर आणि नीता. नताशा आणि समीर पती पत्नी आहेत आणि नीता ही समीरची कलिग आहे. म्हणजे समीर इथं व्हॅल्युएबल व्यक्ती झालेला आहे, नीता ही रायवल म्हणजे नताशाची स्पर्धक झालेली आहे. की नताशाला असं वाटत असतं की नीतामुळं आपल्या या पती पत्नीच्या या नात्याला, प्रेमाला धोका आहे. खरं तर हा धोका खरं तर असेलच असं नाही, अस्तित्वात असेलच असं नाही, परंतु नताशाच्या मनात येणारी कल्पना इथं महत्त्वाची असते. फॉर सम रिझन नताशा आणि समीर आर नॉट इन अ सिंक. म्हणजे त्यांचं छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडण होतं आहे, मतभेद होत आहेत, काही गोष्टींवरती चिडचिड होती आहे. आणि अशातच समीरने कधी ॲज अ कलिग म्हणून सुद्धा नीताबद्दल ॲप्रिशिएशन केलं असेल, तिचं कौतुक केलं असेल, तर नताशाच्या मनामध्ये उगाचच विचार यायला लागतात की आता समीरचं माझ्यावरचं प्रेम किंवा माझ्याकडचं लक्ष आता नीताकडे डायव्हर्ट होतं आहे की काय. आता नताशाच्या मनामध्ये इनसिक्युरिटीची भावना निर्माण व्हायला लागते. तिला असं वाटायला लागतं की हे नातं टिकावं असं माझ्याकडे काहीच नाही आहे किंवा मी काही पेरलेलंही नाही आहे, पण हे नातं तर मला टिकवून ठेवायचं आहे. तेव्हा नताशा अधिक कंट्रोलिंग बनायला लागते, ती समीरवरती संशय घ्यायला लागते. तिला तरीही असे मनात विचारायला लागतात की मी ठेवलेली पाळत, मी ठेवलेले चौकी पहारे चुकवून हा नीताकडे जाईल की काय. मग ती इतकी कंट्रोलिंग, डिमांडिंग बनते की शी जनरेट्स एक्झॅक्टली व्हॉट शी डोंट वॉन्ट. इनसिक्युरिटी म्हणजे काय तर कमतरतेची भावना, कॉन्फिडन्सचा अभाव, एखादं संकट आलं तर त्याच्याशी कोपअप करण्याची क्षमता नसणं किंवा अँशियस फील होणं किंवा रिलेशन्स व्यवस्थित मॅनेज करता न येणं. सुरुवातीलाच आपण पाहिलं एन्व्ही आणि जेलसीचे रूट कॉज इनसिक्युरिटीच्या भावनेमध्ये आहे. मग ही इनसिक्युरिटीची भावना निर्माण कशी होते तर याचं प्राईम मोस्ट रिझन म्हणजे पालक आणि मूल यांच्यामधलं नातं. अटॅचमेंट थेअरी आपण मागच्या एपिसोड्समध्ये पाहिलेली आहे. याचं दुसरं रिझन म्हणजे त्या व्यक्तीसोबत कोणता ट्रॉमा घडलेला आहे का. आणि तिसरं रिझन म्हणजे त्या व्यक्तीचा खराखुरा मोठा लॉस झालेला आहे का. यामुळं असुरक्षिततेची भावना, इनसिक्युरिटीची भावना निर्माण होते. इनसिक्युरिटी फील होणारी लोक कसे असतात तर ते पीपल प्लेजर असतात. म्हणजे त्यांना नाही म्हणताच येत नाही. म्हणजे मी जर नाही म्हटले तर समोरच्याला वाईट वाटेल का, समोरचा दुखावला जाईल का, असे विचार ते करत असतात. किंवा लगेच ते दुःखी होत असतात. कुणी थोडंसं जरी काही बोललं तर त्यांना लगेच वाईट वाटत असतं.
ते स्वतःला डिग्रेड करत असतात, सेल्फ क्रिटिक असतात, म्हणजे प्रत्येक गोष्टीत माझीच चूक आहे असं त्यांना वाटत असतं. ते डिटॅच्ड राहायला पसंत करतात, म्हणजे उगीच माझ्या चुका दुसऱ्यांना दिसायला नको, त्यापेक्षा आपण लांबच राहिलेलं बरं असं त्यांना वाटत असतं. किंवा इन्सिक्युअर वाटणाऱ्या लोकांना आपण अनहेल्दी परफेक्शनिस्ट म्हणू शकतो. म्हणजे ते अशा पद्धतीने विचार करतात की एखादी गोष्ट करायची आहे तर ती मी परफेक्टच करणार, अदरवाईज ती मी करणारच नाही. कारण त्यांना रिजेक्शन मिळण्याची भीती वाटत असते, त्याबद्दल ते इन्सिक्युअर फील करत असतात. खरं तर तसं बघायला गेलं तर रोज आयुष्य जगत असताना आपल्याला एन्व्ही, जेलसी, इन्सिक्युरिटी या भावना अधूनमधून फेस कराव्याच लागतात. आपल्या मनामध्ये त्या निर्माण होतच असतात. मग यांना कोपअप करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या मनामध्ये ही भावना निर्माण होते हे पहिल्यांदा ॲक्नॉलेज करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे कंपॅरिझन करत असतो इतरांसोबत ते पहिल्यांदा थांबवायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्ट्रेंथ कोणत्या आहेत ते ओळखायला हव्यात. चौथी गोष्ट म्हणजे थोडंसं मेडिटेशन, डीप ब्रीदिंग करायला हवं. आपल्या मनात येणाऱ्या विचारांना थोडीशी शिस्त लावली म्हणजे आपल्या वागण्यामध्ये बराच बदल होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं, नताशाने अधिक कंट्रोलिंग, डिमांडिंग न होता काय करायला हवं होतं? कारण एन्व्ही, जेलसी यासारख्या भावनांना आपण वेळीच कंट्रोलमध्ये नाही आणलं तर त्याची एक्स्ट्रीम पॅथॉलॉजी OCD किंवा पॅरानॉइडल डिसीजेस यांसारख्या डिसीजेसमध्ये होऊ शकते. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, then like, share and subscribe. Thank you.